नमस्कार, मी नीता. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वात आधी एक नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. इचलकरंजीत ऑनलाईन बेटिंग रॅकेटवर पोलिसांची मोठी कारवाई. बेटिंग प्रकरणात नगरसेवकांसह तिघांना अटक. कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही, माजी खासदार राजू शेट्टींचा सरकारला इशारा. हलाल सर्टिफिकेटच्या मुद्द्यावरून हिंदू जनजागृती समिती कोल्हापुरात आक्रमक. हलाल सर्टिफिकेट रद्द करा, अन्यथा लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार आंदोलन करणार. हिंदुत्ववादी संघटनेचा लोकप्रतिनिधींना इशारा. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. इचलकरंजी येथे ऑनलाईन क्रिकेट बॅटिंग प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आणखी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका नगरसेवकाचाही समावेश असल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तपासात आरोपीकडून मास्टर आयडी तयार करून बेटिंग नेटवर्क चालवले जात असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात संगणक संच, इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि इतर मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणात आतापर्यंत 17 संशयित निष्पन्न झाले असून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये गोकुळ संघाच्या हलाल सर्टिफिकेटच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापल्याचे चित्र पाहायला मिळते. आज तारबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयासमोर हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी हलाल सर्टिफिकेटच्या प्रतींचं दहन करून निषेध नोंदवण्यात आला. या दरम्यान हलाल सर्टिफिकेट दिले जात असताना कोल्हापुरातील माहितीचे आमदार, खासदार आणि मंत्री काय करत होते असा सवालही आंदोलकांनी उपस्थित केलाय. हलाल सर्टिफिकेट रद्द करावं आणि महायुतीच्या नेत्यांनी आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. हलालचं जर बघितलं तर अगदी सर्वसामान्य कोंबड्या बकऱ्यापासून या हलालची सुरुवात होते आणि या व्यापाऱ्यामध्ये आणि हलालचं सर्टिफिकेट घेताना त्यांच्या काही अटी आहेत. त्या अटी गोकुळनं पूर्ण केल्यात काय, काही इस्लामी कर्मचाऱ्यांच्या सुद्धा अटी आहेत. या अटी पूर्ण केल्यात काय. आणि ज्या वेळेला हे हलाल सर्टिफिकेट घेतलं त्यावेळेचे ह्या कोल्हापुरामधले महायुतीचे 10 आमदार, 3 खासदार हे काय करत होते. आजही त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका जाहीर केलेली नाही. मी आज माझा 2 दिवसापूर्वीच ज्या पद्धतीनं मुस्लिम त्याचं सांत्वन करतात, ज्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण देतात की म्हणतात की बाबा आम्हाला आखाती देशामध्ये आमचं प्रोडक्ट वाढवायचं आहे, आमचा व्यापार वाढवायचा आहे. जर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडं दूध द्यायला तितपत शिल्लक राहत नाही, तुमच्याकडं आत्ता व्यापार चांगला आहे आणि आखाती देशामध्ये, ज्या देशामध्ये गाईचं रक्त पिलं जातंय त्या देशामध्ये आम्हाला दुधाची गरज काय विकायची. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे. सरकार काही मोजक्या लोकांच्या हितासाठी हजारो कुटुंबांना देशडोळीला लावणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही, त्यासाठी संघटित लढा देऊया असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. राधानगरी तालुक्यातील मालवे येथे शक्तीपीठ विरोधी शेतकऱ्यांच्या सभेत ते बोलत होते. गडिंग्लज शहरातील महालक्ष्मी मंदिर परिसरातील वडरगे मार्गावर प्रस्तावित कचरा डेपो आणि दफनभूमी आरक्षणाविरोधात नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवलाय. या विरोधात आज सकाळी नागरिकांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली आणि आरक्षण रद्द करण्याची मागणी केली. विविध लोकप्रतिनिधींनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. सांगरूळ ग्रामपंचायतीनं गावात कचरा टाकणाऱ्या बेजबाब नागरिकांविरुद्ध आता थेट ऍक्शन मोड धारण केले. गावात कचरा संकलनाची उत्तम व्यवस्था उपलब्ध असतानाही काही नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला कचरा फेकून परिसर विद्रूप केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. यावर ग्रामपंचायतीनं कठोर कारवाई करत घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले आणि संबंधितांना जाब विचारला. कडक इशारा दिल्यानंतर त्यांनी माफी मागत पुन्हा चूक न करण्याचं आश्वासन दिले. ग्रामपंचायतीच्या धडक कारवाईमुळे रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना चांगलाच जर बसलाय. ग्रामपंचायतीच्या या कारवाईचं सांगरूळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. कोल्हापूरच्या वैभवाचं प्रतीक असलेल्या रंकाळा तलाव परिसरात अलीकडे आकर्षक विद्युत रोषणाई आणि संगीत कारंजामुळे पर्यटनाला चालना मिळाली आहे. पण तलावाच्या वाढत्या प्रदूषणानं गंभीर प्रश्न निर्माण केलाय. तलावातील पाण्याला येणारी उग्र दुर्गंधी, नाल्यांमधून मिसळणारं सांडपाणी आणि वाढता प्लास्टिक कचरा यामुळे रंकाळाचा श्वास गुदमरून प्रदूषणाचं प्रमाण वाढत चाललंय, अशी प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमीकडून व्यक्त होतीये. कोल्हापूरची शान असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल म्हणजे CPR हॉस्पिटलचं रूप आता पूर्णपणे पालटलंय. नूतनीकरणानंतर ही ऐतिहासिक हेरिटेज इमारत कमालीची सुंदर दिसते. विशेषतः मुख्य कॅबिन समोरील अंतर्गत सजावट पाहण्यासारखी आहे. नूतनीकरणानंतर CPRचं हे नवे रूप नेमकं कसं दिसतंय त्याची खास झलक तरुण भारतकडून प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आली. पहा याची खास एक झलक. कौलव येथे पूर संरक्षण भिंतीच्या कामादरम्यान कंत्राटदारांकडून नदीपात्रात गाळ टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय.
यामुळे नदी घाट परिसर विद्रूप झाला असून जनावरांना धोका निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय। यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कंत्राटदारांना जाब विचारला। त्यानंतर गाळ काढण्याचं काम तात्काळ सुरू करण्यात आलं। या प्रकारामुळे ग्रामपंचायतीच्या भूमिकेवरही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केलाय। तर या होत्या आजच्या जिल्ह्यातील ठळक घडामोडी। अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।